विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण दिवाळी साजरी करतोय आणि ही दिवाळी साजरी करत असताना सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक चांगली बातमी आणि एक चांगली संधी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात पुन्हा एकदा नव्यानं प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण 717 पदं आहेत. यामध्ये मग लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक व चपराशी अशी एकूण 717 पदांची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये आपण पाहतोय की फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती आजपासून अर्थात 17 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर ही फॉर्म भरण्याची मुदत आहे. तेव्हा आता हा फॉर्म भरताना नेमकी कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करत असताना माहिती जाणून घेत असताना आपण सुरुवातीला पाहूया की राज्य उत्पादन शुल्क भरती जी आहे त्या अनुषंगानं आपली एक ऑनलाईन बॅच सुद्धा आपली असणार आहे. ही रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच आपण घेऊ शकतात. फक्त 999 रुपयाला ही बॅच आहे. यामध्ये संपूर्ण राज्य उत्पादन शुल्क विभागाची जो सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच पद्धतीनं 5 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा आपल्या आहेत. त्या माध्यमातून तुमची खूप चांगली प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे. फक्त 49 रुपयामध्ये या 5 टेस्ट आपल्याला असणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या जाहिरातीमध्ये एकूण 19 प्रकारचे कागदपत्र आपल्याला सांगितलेले आहेत. आता यामध्ये जे कागदपत्र आपल्याला लागू असतील ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, सगळ्यात आधी SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इयत्ता 10वी याची अर्हता आहे आणि जवानी वाहन चालक यासाठी फक्त 7वीची अर्हता आहे. तर इयत्ता 10वीचं जे आपलं सर्टिफिकेट आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, वयाचा पुरावा. वयाचा पुरावामध्ये काय सांगितलंय, यामध्ये एकतर तुमचं ओळखपत्र म्हणजे मग मतदान ओळखपत्र चालेल, पॅन कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, वाहन चालक परवाना चालेल, पासपोर्ट चालेल. यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ओळखीचा किंवा वयाचा पुरावा म्हणून. ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे अर्थात ज्या पदासाठी इयत्ता 10वीची पात्रता आहे त्यांच्यासाठी 10वीचं मार्कशीट लागणार आहे आणि जिथे 7वीचं अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता, तिथे 7वीचं तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट किंवा निकाल जो आहे तो लागणार आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. म्हणजेच तुम्ही जर आरक्षण घेऊ इच्छित असाल, तुम्ही जर ज्या प्रवर्गाला आपल्याकडे आरक्षण आहे त्या प्रवर्गामधून तुम्ही येत असाल, तर मग तुम्ही ज्या जातीतनं किंवा ज्या जमातीमधनं तुम्ही येतात त्या जातीचं किंवा जमातीचा दाखला, अर्थात जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते आरक्षण घेता येईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असल्याबाबतचा पुरावा. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात तुम्ही EWSचं आरक्षण घेऊ इच्छित असाल तर मग EWSचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. वैध नॉन क्रिमिलियर म्हणजेच तुमच्याकडे चालू वर्षातील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. अजूनही आपल्याकडे नसेल तर आपण ते काढून घेऊ शकतात, पण व्हॅलिड नॉन क्रिमिलियर लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा. तुम्ही जर दिव्यांग संवर्गातून फॉर्म भरू इच्छित असाल, तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्ही दिव्यांग असल्याबाबतचा पुरावा, तो दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. माजी सैनिक संवर्गातून फॉर्म भरू इच्छित असाल तर माजी सैनिक असल्याबाबतचा दाखला तुमच्याकडे असावा लागेल. खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर त्या संबंधीचा दाखला, त्या संबंधीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तुम्ही जर अनाथ संवर्गामध्ये असाल तर तुम्ही अनाथ आहात याबाबतचा दाखला किंवा याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ. आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. हां, ठीक आहे.
आता यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. तुम्ही जर विवाहित स्त्री असाल आणि आता तुमच्या नावामध्ये जर बदल झाला असेल, तुम्ही इकडच्या म्हणजे सासरच्या नावाने फॉर्म भरू इच्छित असाल आणि तुमच्या नावामध्ये बदल असेल, तर तुमच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा लागणार आहे. ज्याला आपण गॅझेट म्हणतो, ते गॅझेट तुमच्याकडे लागणार आहे. मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. आता अर्थात आपणा सर्वांनाच मराठी भाषा उत्तमरित्या येते. मराठी भाषा आपल्याला शाळेमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा आपल्याला मराठी हा विषय होताच, त्यामुळे त्यासाठी काही तुला वेगळा दाखला द्यायची गरज पडत नाही. पण ज्यांना मराठी हा विषय नसतो शाळेमध्ये, त्या उमेदवारांना मग एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट भरून द्यावा लागतो. कुठल्याही मान्यताप्राप्त जे आपलं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये जो मराठी विभाग आहे, त्या मराठी विभागाचे जे हेड असतात, त्यांच्याकडून तुम्हाला तसं लिहून घ्यावं लागतं की तुम्हाला मराठी लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं, ठीक आहे. पण ते जर तुमचा शाळेमध्ये मराठी विषय नसेल तर तेव्हा लागतं, आता काही आवश्यकता लागत नाही, ठीक आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. तुम्ही जर मॅरिड असाल तर मग तुमचं जे कुटुंब आहे, म्हणजे तुम्ही लहान कुटुंब आहे याबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागतं. एक छोटा फॉर्मॅट येतो, तो फक्त भरून तुम्हाला द्यावा लागतो. भरून फोटो काढून PDF स्वरूपात तो तुम्हाला अपलोड करावा लागतो. याचा फॉर्मॅट आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध आहे. नसेल तर इग्नाइट अकॅडमीला संपर्क करा, तुम्हाला व्हॉट्सॲपवरती तो फॉर्मॅट पाठवण्यात येईल. त्यानंतर टंकलेखनाचे प्रमाणपत्र. आता ज्या पदासाठी टंकलेखन आवश्यक आहे अशा पदासाठी टंकलेखन सर्टिफिकेट, अर्थात ज्याला आपण टायपिंगचं सर्टिफिकेट म्हणतो, ते असणं गरजेचं आहे, ठीक आहे. जिथे जिथे लागू आहे तिथे तिथे तुमच्याकडे ते असणं आता गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर लघुलेखन. ज्या ज्या पदाला लघुलेखनाची अट आहे तिथे तिथे तुम्हाला लघुलेखनाचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच पद्धतीनं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाचा तुम्ही जर लाभ घेऊ इच्छित असाल तर मग तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आहात याचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. त्याचबरोबर MSCIT प्रमाणपत्र, ठीक आहे. आता MSCIT प्रमाणपत्राची आवश्यकता जर सांगितलेली असेल तर ते तुम्हाला तिथे द्यावं लागेल. पण शासन निर्णय आपल्याला माहिती आहे की सिलेक्शन झाल्यानंतर आपण 2 वर्षाच्या आत MSCIT दिलं तरी चालतं, ठीक आहे. त्यानंतर हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव केवळ जवानी वाहन चालक पदाकरता. जर तुम्ही जवानी वाहन चालक या पदासाठी, जवानी वाहन चालक या पदासाठी जर फॉर्म भरू इच्छित असाल तर मात्र तुमच्याकडे हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे, हे लक्षात घ्या. वाहन चालक पदासाठी 3 वर्षाचा हलके मोटर वाहन चालवण्याचा तुम्हाला अनुभव असावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हे एवढे डॉक्युमेंट फॉर्म भरताना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खरं तर विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरण्याची शेवटचे 1-2 दिवस उरतात त्यावेळेस फॉर्म भरायला जातात आणि मग असं लक्षात येतं की आपल्याकडे डॉक्युमेंट कमी आहेत आणि मग विद्यार्थ्यांची धांदल उडते. तर असं कुठलाही प्रकार तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी सुरुवातीलाच हा व्हिडिओ घेऊन आपल्याला डॉक्युमेंटबद्दल माहिती सांगितली. ॲक्च्युली जाहिरातीमध्येच ही सगळी माहिती आहे. डॉक्युमेंट आपल्याकडे हे सगळे आहेत का याची खातरजमा करा आणि एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण फक्त आपल्याला करून देतो की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनुषंगानं आपण एक ऑनलाईन स्वरूपातली आपली रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे 999 रुपयामध्ये. जवान चालक, चपराशी, लघुटंक लेखक, लघुलेखक या सर्वच पदांसाठीचा जो काही सिलेबस आहे तो या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. TCS IBPS पॅटर्नला शिकवण्याचा ज्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे असे सर्व शिक्षक जे आपल्याला इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतात, ते सर्व शिक्षकांनी हा सिलेबस कव्हर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टेस्ट हवी असेल, TCS पॅटर्नवरती आधारित जी परीक्षा तर होणार आहे राज्य उत्पादन शुल्काची, TCS पॅटर्नवरच आधारित ह्या टेस्ट सिरीज सगळ्या आहेत आपल्याकडे. ह्या टेस्ट सिरीज 5 फुल सिलेबसच्या टेस्ट आहेत फक्त 49 रुपयामध्ये. या टेस्ट सोडवून सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकतात की तुमचा अभ्यास किती झाला आहे किंवा तुम्हाला अजून किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॅचबाबत, टेस्टबाबत तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर इग्नाइट अकॅडमीला संपर्क करा. नंबर आहे 88 88 25 61 17. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.